कसे आहात मंडळी? तुम्ही विचार करत असाल ह्या पोराने आम्हाला कुठं ते लातूर आणि कर्नाटकचे दुष्काळी प्रदेश खेडेगावं फिरवली आणि आता पण तसंच काहीतरी दाखवणार असेल. पण नाही, मी आलो आहे कोकणात, म्हणजेच मालवण मध्ये. आता आम्ही मालवण मध्ये ज्या बीच वरती आहे त्याचं नाव आहे चिवला बीच. तर कणकवली स्टेशन वरनं पण तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास तरी लागतो मिनिमम. रस्ते चांगले आहेत, रस्ते खराब नाही आहेत बिलकुल, पण रस्ते एकदम व्यवस्थित आहेत, त्यामुळे एकदम टाइमवर आपण या बीच पर्यंत पोहोचतो, लोकेशन पर्यंत. आज आहे गुरुवार, त्यामुळे इथे गर्दी बिलकुल नाही आहे, टुरिस्ट जास्त नाही आहेत. उद्या शुक्रवार शनिवार कदाचित लोक वाढतील. तर बीचवर सांगायला गेलं तर इथे स्वच्छता खूप आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. स्वच्छता तर या बीच वरती मेंटेन केलेलीच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर इथे येत असाल तर याच बीच वरती तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स जे ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण करायला भेटतील. एक साधारण 1500च्या आसपास तुम्ही स्कुबा डायव्हिंग असेल, बनाना राईड असेल, पॅरासेलिंग वगैरे असते, ते तुमचं एक 1500 पर्यंत 1500च्या रेंजमध्ये तुमचं हे तिन्ही ऍक्टिव्हिटीज पूर्ण होऊ शकतात. तर बघायला गेलं तर जास्त महाग सुद्धा नाहीये. कुठे चालला? 10-12 कावळ्यांमध्ये या 2 चिमण्या, 2च मुली आहेत. ऍक्च्युली आम्ही इथे टोटल 3 दिवसांसाठी आलोय. आजचा आमचा पहिला दिवस आहे. तर आजचा जो दिवस असणार आहे तो आमचा बीच वरती आम्ही थोडाफार मजा मस्ती करणार आहोत. आता आम्ही सगळे थोडा एन्जॉय करू, थोडा टाइमपास करू, मजा करू. आणि समोर तुम्ही बघू शकता आमचं जे हॉटेल आहे हे, या हॉटेलचं नाव आहे विसावा. हॉटेल विसावा रिसॉर्ट करून आहे. ठीक आहे, बीचच्या समोरच आहे, जास्त महाग सुद्धा नाही आहे. आणि रूम जे आहेत ते चांगले आहेत, इंटेरियर जे आहे त्यांचं डिसेंट आहे, व्यवस्थित आहे, चांगलं वाटतं. आ रहा हूँ, आ रहा हूँ, आ रहा हूँ. कसं वाटतंय? चला भाऊ वाड्यावर. मागून मागून मागून. दुपारी जेवून मस्त झोप काढली 1-2 तासाची. जरा सनसेट वगैरे पाहू म्हटलं, जरा सनसेट वगैरे बघूया म्हटलं, तर इथे लवकर सनसेट झाला आहे. तुम्ही सीन बघा.
काय माहित आबाळ आले की लवकर सनसेट झालाय काय समजत नाही. सूर्यास्त लवकर झालेला आहे मित्रांनो. माझा ऍक्च्युली प्लॅन होता की ते जे हे ब्लॅक रॉक तुम्हाला दिसत आहेत ना, हे हे जिथे दगड आहेत ना, माझा प्लॅन होता की तिकडे जाऊन आपण थोडा सनसेट कॅप्चर करूया. पण आम्ही ढाराडूर झोपलेलो आणि ते सूर्य अस्त झालेला आहे. बघूया आता उद्या ट्राय करूया. जर उद्या जर आपल्याला तो क्षण टिपता आला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. माझ्या मते तिकडून खूप चांगला व्यवस्थित दिसेल सनसेट, सुंदर असेल. क्या बोल रहे तुम इधर सुबह से रह रहे हो, तुमको बीच का नाम नहीं पता? चिवला बीच है, चिवला चिवला. मेरे को क्या पता अभी. काय पण विचारतात पोरी. ये पास का क्या दूर दूर क्या जा रहे हो? हाँ आउट हो गया. अरे इसके पीछे तो और दूर दूर भागते हैं सब लोग. नजदीक आओ. हाँ घुमाओ घुमाओ. मैं घुमा रहा. अरे तुमको भागने का भी है? घुमाओ. थोड़ी करते. अरे वो आउट हो गए ना. अच्छा आजा अब एक एक जन कम होते रहेंगे ना. अंदर और अंदर आ दे. मजा नहीं आएगा फिर जितना दूर जाएंगे. पीछे पकड़ना. घुमा घुमा. हाँ चल ये बीच में रख के घुमा. बीच में रख के भागो भागो भागो. बच गए अपन, बच गए अपन, बच गए. कर सकता है. आरती 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 10 सेकंड 10 सेकंड. क्या बोला था बोल. आलम आलम. अरे अरे वाचले रे, वाचले. सकाळचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो. मस्त घावणं आणि चाय, चटणी लावून. आता आजचा जो दिवस असणार आहे तो ॲक्च्युली आम्ही टेम्पो ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे, जी आम्हाला मालवण आणि देवगड परिसरातले जे टुरिस्ट स्पॉट असतील, काही चांगले ठिकाणं असतील ते फिरवणार आहे. तर आजचा दिवस मी तुम्हाला ते सगळे जे ठिकाण आहेत ते फिरवणार आहे. तर पाहत राहा, मजा येईल. चला चला मावून जा. कोण कोण आलेलं आहे चला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण उतरलो आहे या ठिकाणी, ज्याचं नाव आहे संत ब्रह्मानंद महाराज समाधी. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवकालीन भुयार. इथे असणारी जी भुयार आहे ती इथून सुरू होते व थेट सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचते. संत ब्रह्मानंद महाराज यांच्या स्मृती आणि आध्यात्मिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी या समाधीची स्थापना करण्यात आली. दगड बघ किती मोठे मोठे. वडाचं झाड आहे. हे काय रे ते लटकले? हे काय सुपारी.
हा शांत परिसर साधेपणा, ज्ञान आणि भक्ती या संतांच्या शिकवणी प्रतिबिंबित करतो. हे ठिकाण म्हणजे अत्यंत शांत, सुंदर आणि निसर्गाने वेधलेलं. आजचे आपले दुसरे ठिकाण म्हणजेच देवगड बीच. आम्हा कोणालाच या जागी आम्ही येणार याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे ज्या क्षणी आम्ही गाडीतून उतरलो आणि हा नजारा पाहिला, आम्ही अक्षरशः थक्क झालो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे एका अशा स्पॉटला जिथलं व्ह्यू म्हणजे बाप रे, खतरनाक, एकदम खतरनाक. पण शब्दात मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. मला दाखवतो मी. एकदम खतरनाक पाणी, एकदम निळं वरतून आम्ही पाहतोय. वा, ते वरती पवन चक्की आहेत. देवगड बीच हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत, सुंदर ठिकाण आहे, जे सोनेरी वाळू आणि निळाशार पाण्याने प्रसिद्ध आहे. दोन लहान टेकड्यांच्या मध्ये वसलेला, आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि डोंगरावर पवनचक्की दिसतात, ज्यामुळे दृश्य खूप सुंदर दिसते. गर्दी कमी असल्याने शांतता हवी असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे.
काय माहिती. शक्तिमान. पत्थर पे जाना पड़ेगा रिक्शा. हो मन्नत वाला. खाली व्हिडिओ क्या निकाला वीडियो निकाला. देवगड बीचच्या जवळच असणारा हा देवगड किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आलेला आहे. त्याच्या 3 बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे. देवगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसाबद्दल जाणीव करून देतो. मित्रांनो, देवगड किल्ल्याजवळ असलेले हे लाईट हाऊस म्हणजेच दीपगृह हे एक महत्त्वाचे ठिकाण जिथे तुम्ही समुद्राचे विहंगम दृश्य पाहू शकता. हे कोकणातील 7 दीपगृहांपैकी एक आहे जे पर्यटकांसाठी खुले असते. एकदम स्ट्रेट स्टडी. हा. हे दीपगृह पाहण्यासाठी आपल्याला फक्त 25 रुपये प्रवेश शुल्क द्यावा लागतो. या बारीकशा दरवाजातून आपल्याला वाकून बाहेर जायचंय आणि आयुष्यमान बाबा. कुठे पण जा, कुठे पण जा, लाटा सोडत नाहीत आपण. बोलतात बाहेरच राहा, मध्ये नका येऊ. मध्ये आलं तर काम कराल. बोट चालली मासेमारीला की सिक्युरिटीसाठी काय सगळीकडनं सीन खतरनाक येतात. काय दाखवायचं. केंगे क्या दिख रहा है. अरे ऐसा किसी के घर में नहीं झाँकने का. नहीं बहुत गलत बात है. पीली चड्डी. हाँ, ये दूरबीन की शक्तियों का गलत इस्तेमाल. गाडीमध्ये बसून जरा मच्छा खाल्ल्यात ते जरा वर जेवण व्हायला लागलेत. इनका केकड़ा भी बाहर आ रहा है थोड़ा देर में. वो बाहर आ गया. खेकडाचे असं टोचा लागल्या त्याच्या आतमध्ये. थोड़ा ज्यादा हो गया हमको. म्हणून जरा चालून जरा पचवायचंय. ढकल त्याला.
तुला आपल्याला मला सह्यारासारखं बीच वाटतं रे. ते सह्यारामध्ये होतं ना. काय रे रोहन, सह्यारा मूवी में जो बीच था ना वैसा ही लग रहा है. प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक माणूस असतो जो कुठे पण घेऊन जा, त्याचा एकटा आपला कार्यक्रम चालू असतो. हां, सह्यारा धूम. तुमचा व्हिडिओ काढला मी. असं एकटा असं फिरत होता बावल्यासारखे. बीचेस एकदम मस्तच आहेत. आपला जो मालवणचा बीच आहे तो चांगलाच आहे, पण हा जो देवगड बीच जो आहे खतरनाक, एक नंबर आहे. बघा ना, हे जे दगड दिसतात तुम्हाला मोठे माझ्या हाईटपेक्षा मोठे आहेत. ते खड्डे वगैरे आहे त्याच्यावरती, काय माहित कुठला समुद्र प्राणी जीव काय त्याच्यामधनं बाहेर येऊ शकतो आणि मला मागून. त्याच्यामुळे मी जवळ थांबत नाही, लांबच राहिलेलं बरं. मित्रांनो आज आम्हाला समजलं समुद्रात वाघ सुद्धा राहतो. हे बघा त्याच्या पायाचे ठसे. आता तो आम्ही यायच्या आधीच वाघ इथून समुद्रामध्ये आंघोळ करून निघालेला आहे. हे बघा त्या दिशेने गेलेला आहे वाघ त्या जंगलामध्ये. रस्त्यात भेटला तर तुम्हाला दाखवतो, जिवंत राहिलो तर. बोला गाणं बोला. तुमसे अच्छा कौन है दिल जिगर जान लो तुम पहचान लो. लेकिन अपन जा रहे, चाबी उसके पास है. जायचं की नाही का, बोला जायचं की नाही. कसं गातं दिसत आमदार चॅलेंज देऊ का? ओंकारला चॅलेंज द्या. ओंकार तिथे जाऊन दाखव. तिकडे जाऊन दाखव, हे गेट क्रॉस करून. करत जाईल बघ. चला पळा. जा जा जा. म्हणजे उलाल देत होता बघा, आला रिटर्न. जा ना बघू, जा ना. शायनिंग मारत होता उगाच. इथं जाणार नाही तू. मग नाही जाणार. जाऊन जा. गेलो तर आम्ही पळून जाऊ. गेलो तर आम्ही पळून हा जाऊ. देतो. शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे तिसरा दिवस आणि सकाळ झालेली आहे. मस्तपैकी थंड वातावरण आहे. आजचा आपला हा तिसरा दिवस आहे, जो शेवटचा दिवस असणार आहे. तर आजच्या दिवशी आपण करणार आहे सगळ्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटीज, त्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहे. त्यामुळे आज लवकर सकाळी उठलो आहे, 6:30 वाजलेत. 8 वाजता आपली बोट राईड आहे, जी आपल्याला समुद्रामध्ये काही ठिकाणं आहेत ते फिरवेल, ते मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर 10 वाजल्यानंतर आपली जे स्कुबा डायव्हिंग असेल, पॅरासेलिंग असेल, त्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर बघत राहा, मजा येईल. आजचा आपला शेवटचा दिवस असणार आहे. आज रात्री आपण निघणार आहे मुंबईला. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday
चार जण आहेत. हे बघ अजून पळायला ते लोक असतील ते पण सकाळ सकाळी 8 वाजता आले पारशे गुरुचे. मी आलेलो बाथरूम करायला आणि हे लोक मला बघायला आले. अर्ध्यामध्येच उठावं लागलं त्यांना. अर्धामध्येच उठून गेला. रोज बॅट सॅटर्डे आरामचे सोने छुट्टी का दिन है, एक तो सैटरडे संडे है, उसमें भी ये लोग देखने आ जाते हैं. हा आपला संगम पॉइंट आहे. नदीचा आणि समुद्राचा संगम. समोरून येणारी नदी आहे आणि इकडे समुद्र. पाणी आपण गंड नदी बोलतो.
त्या सगळ्या नद्या डोंगरावरून येणाऱ्या सगळ्या नद्या समोरच्या खाडीला कनेक्ट होतात. खाडी येऊन इकडे समुद्राला कनेक्ट होते. ऐकायला आलं का सगळ्यांना? हो. आणि आपल्या बॅक साईडला जो शिंपला पॉइंट आहे तिकडे तुम्हाला 10 मिनिटासाठी उतरवणार. पण जास्त दगडात कोणी पुढे जायचं नाही. दगडांना शेवळे आहे त्यामुळे. अरे वा, स्टॉल पण आहे. ते बघा डॉल्फिन नाही डॉल्फिन. अरे कुछ भी क्या बोलते रे, मारेगा बाल. वा, सुंदर आहे हा पॉईंट. तुम्ही पाहताय मित्रांनो, पाणी एकदम स्वच्छ, सगळीकडे शिंपले. हे दगड ऍक्च्युली ते लोक बीच वरती नेत आहेत आपल्याला, पण नाही, त्यांनी असं फिरवली त्या बीचो बीच ना तिकडे. आणि तो जो एक पॉइंट पाहिला आपण, तिथे नदी आणि समुद्र हे एकमेकांना गळा भेट देतात. हा, त्यांचा संगम होतो तो शिंपला पॉइंट. माझी नदी कुठे समुद्राला मिळाली त्याची वाढ होते. इथं सोडली का तुम्ही तुमची नदी? जायचं. अच्छा, नाही इथं अलाउड नाही, मारतील. तुम्ही नदी सोडायला गेलात की तसंच ढकलतील तुम्हाला समुद्राला स्वाहा. यांना नदी सोडायची आहे त्यांची. मिलावटी पाणी आहे. बघू तिकडे दगडावर. इंसान जा जाएगा वहाँ मिलावट होगी. बेडू के हो, बेडू का हो बच्चा है. कौन? हाँ वो है. उसमें बेडू को गेंद मारा. जल्दी इधर बैठ तू. इसमें बैठना है. गिल्ला करना. तर मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण मुंबईवरनं खास मालवणला आलो आहे, ती गोष्ट आपण करायला चाललो आहे. फायनली सगळेच निघालो आहे आम्ही. स्कुबा डायव्हिंग आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पॅरासेलिंग असेल, बनाना राईड असेल, तर त्या सगळ्या राईड्स आपण आता करणार आहोत. दुपारचे वाजलेत 12. हा, येणाले घाई आहे. पहिले यांनाच पाठवू. पहिले तुम लोग ही जाना. बघूया आता कोण किती हिम्मत वाला आहे, कोण किती घाबरत आहे, आज कोण किती पाण्यात ते कळेल. अपना ख्याल रखना बेटे. उधर से ले लो. ये आ गई बहू रानिया ससुराल आ गई. गिरे नहीं तुम उधर गए. आग बंद था. बोल ना. माझी वाट बघ मित्रा. मी जर नाही आलो तर माझी बॅग सुखरूप माझ्या घरी पोहोचव. बॅगेतलं सामान आम्ही चोरून पाठवतो. असले तर ऊन फेड.
डरे हुए चेहरे देख रहे हो, डर का माहौल पूरी हो रही है। बॉडी में कुछ तो हो रहा है, स्कूबा डाइविंग के लिए जा रहे हैं तो जबरदस्ती की हंसी। ओत मागे पुढे गेला पाणी जाणार तोंडात, ओत पूर्ण आउट करायची, आउट कर. हा पाण्यात पूर्ण डोकं टाक. बरोबर करतोय. पाण्यात काय नाही, पाण्यात बघा, हात सोडून दे, हात सोड पाण्यात बघा. खतरनाक यार, खतरनाक, एक नंबर. सुरुवातीला थोडी भीती वाटली. काय म्हणताय, कसं वाटलं? कसं वाटलं जेवण झालं? बरं झालं, बरं वाटतंय. तोंड उघडलं तुमचं, माझं नाही उघडलं. एक नंबर वाटलं. सुरुवातीला थोडी भीती वाटते, तोंड मध्ये टाकताना थोडं कसं तरी होतं. हा, मासे दिसले, पाणी म्हणजे आहे थोडं दिसायसारखं, ते मासे वगैरे असे जवळ येतात, चांगलं वाटतं, मजा येते. हा, सुरुवातीला भीती वाटते पण नंतर चांगलं वाटतं, म्हणजे नंतर सेटल होते बॉडी. सुरुवातीला डोकं टाकू की नको कसं होईल काय होईल भीती वाटते, नंतर एकदम ओके. काय म्हणतोय, घाबरू नको. सुरुवातीला थोडं जाऊ की नको होतं, पण दाबून धरायचं तोंड. काय झालं सब कुछ किया भाई. मजा आया. बहुत मस्त था. ये भी है, ये गद्दारी करता है लोग. गद्दारी कैसा किया गद्दारी, कैसा लगा सरप्राइज? 4 बार भी नहीं, 7 नाही, खतरनाक होती राईड. तेवढी भीती वाटली नाही, तेवढी रिस्क पण काही वाटली नाही. वरती गेल्यावरती चांगलं वाटतं. जास्त वेळ काय थांबवत नाही ते, 30-40 सेकंद फक्त वरती थांबवतात आणि मग खाली. तर मित्रांनो,
ॲक्टिव्हिटीज आपल्या सगळ्या झाल्या हो आणि सगळ्या एकदम मस्त खतरनाक. ॲक्च्युली काय झालं, ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या सगळ्या आणि सगळ्या एकदम मजा आली, चांगल्या झाल्या. ॲक्च्युली मी फोन घेऊन पाण्यात पडलो, त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये पाणी गेलं थोडं आणि चार्जिंग पण कमी होती. तर त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटीज करून आल्यानंतर आम्ही काही शूट नाही केलं. फ्रेश वगैरे होऊन आम्ही सरळ मार्केटला निघालो आणि मार्केटमधून फुल झोला भरून घेतलेलं आहे सगळ्या मालवणी जे फूड आयटम्स आहेत त्याचा. नाही तर घरचे कसं घरात येऊ देणार नाहीत काय आणलं तर, काय नाही घेऊन गेलो तर. आज दिवसभर कॉल पण नाही केले त्यांना, काय अपडेट नाही, काहीच नाही. फक्त एन्जॉयमेंट चालू होता. मोबाईल बॅन होता आमचा हॉटेल रूम मध्ये जमा. काय घेऊन नाही गेलो तर मग कसं घरचे घेणार नाहीत ना घरात, शिवाय घालतात. त्याच्यामुळे काय घेतलं सामान आणि आता निघालोय घरच्या दिशेने. मित्रांनो, ही जी ट्रिप आहे ते आपण आता आज एंड करतोय. आता आपण निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने. काय घेतलंय? हां ठीक आहे. आता आपली ट्रेन आहे तर मी हा व्हिडिओ एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की कराल ना? भेटूया लवकरच. बाय. चोली डोक्यावर असते का तुझी? ही कष्ट असतात. काय कष्ट नाहीये. गप्पा टाइमवर जेवत नाही ना, ही त्यांची दुःख. ट्रेन स्टेशन, रेल्वे स्टेशन, ट्रेनला यायला 20 मिनिटं आहेत आणि आता जेवताय ते लोक. आता जेवण झालंय का? मी अजिबात फोन करून बोलवला. कोण हात पण नाही धुतले. बघा माझ्या हात बघा, मी जेवलोच लागलो.